लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आलाय। निकालाआधी एक्झिट पोलमधून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्याचाच सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसला। शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली आणि त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी दिवाळी साजरी केली। एनडीए सरकार 400 पार। शनिवारी एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर सोमवारी सकाळी पहिल्यांदाच शेअर बाजार उघडला। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा मोदींची सत्ता येण्याचे संकेत मिळाले। त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले। 9:15 वाजेच्या सुमारास शेअर मार्केट उघडताच बाजारात दिवाळी सदृश्य वातावरण पाहायला मिळालं। सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये बाजार उघडताच 4% वाढ झाल्याचं दिसलं। शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये तब्बल 2200 अंकांची उसळी पाहायला मिळाली, तर निफ्टीमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली। बाजार सुरू होताच निफ्टी थेट 23,337 अंकांपर्यंत वधारला, तर सेन्सेक्सनं 76,738 अंकांचा ऐतिहासिक स्तर गाठला। तर डॉलरच्या तुलनेत रुपया देखील चांगलाच वधारला, रुपया 47 पैशांनी वधारलाय। चालू खात्यातील तूट आणि महागाई दोन्ही नियंत्रणात आहेत। तसंच कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले, त्यात एक्झिट पोलच्या आकड्यांनी देखील देशात स्थिर सरकारचे संकेत दिलेत। बाजाराचा कल पाहता रिअल इस्टेट आणि सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये देखील वाढीचा अंदाज आहे। या सर्वांचा चांगला परिणाम सोमवारी मार्केटमध्ये दिसल्याचं जाणकार सांगतात। एनडीए की गवर्नमेंट वापस सत्ता में आएगी। अब ये मार्केट के लिए इसलिए पॉजिटिव है क्योंकि मार्केट को हमेशा विजिबिलिटी और प्रेडिक्टिबिलिटी चाहिए। तो यहाँ पे कंटिन्यूएशन ऑफ दिस डिस्पेंसेशन से क्या होता है कि पॉलिसी में कंटिन्यूटी रहेगी और उस वजह से मार्केट को लगता है कि आने वाले दिनों में क्या एक्सपेक्ट करना वो चीज़ दे कैन प्रेडिक्ट। और उस वजह से सेंसेक्स आज based on the outcome of exit poll is up by 2000 points. मार्केट क्लोज होता होता काहीसं मार्केट खाली आलं, पण शेअर मार्केटसाठी आठवड्याची सुरुवात दणक्यात झालीय। लोकसभा निकालाच्या आधी शेअर बाजारात दिसलेला हा जोश निकालापर्यंत राहणार का याकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।